श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी वर्षा राणी. आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला 1 ते 21 श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण आपण कशा पद्धतीने करायचे, कोणकोणत्या कारणासाठी करायचे, कोणत्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण केल्याचं फळ मिळतं हे मी तुम्हाला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपले स्वामी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपले स्वामी या चॅनलवर मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे विविध अनुभव शेअर करत असते. तुम्ही जर खरंच श्री स्वामी समर्थ सेवेकरी असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला स्वामीचरित्र हे अगोदर खूप मोठा ग्रंथ होता हा, पण आपल्याला तेवढा मोठा ग्रंथ वाचण्यासाठी खूप वेळ लागत होता. म्हणून परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्यासाठी 700 श्लोकी भागवताची पोथीसुद्धा केली आहे. 700 श्लोकी नवनाथाची पोथीसुद्धा आपल्यासाठी जास्तीत जास्त वाचन व्हावं म्हणून ते सुद्धा ग्रंथ परमपूज्य गुरुमाऊलींनी केला आहे. तसंच हे 1 ते 21 अध्याय म्हणजे स्वामीचरित्र सारामृत ह्याचे 1 ते 21 अध्याय छोट्या अध्यायामध्ये ह्या सगळ्याचं रूपांतर केलेलं आहे. गुरुमाऊलींनी सांगितलेली सेवा तुम्ही मनापासून जर केलीत तर खूप तुमचं परमभाग्य आहे. गुरुमाऊली म्हणजे सामान्य व्यक्ती नसून ती देवी सृष्टीतील अफाट चैतन्य शक्ती आहे. गुरुमाऊली हे स्वामीचे प्रत्यक्ष चैतन्य रूप आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात उभे राहण्यासाठी सुद्धा मागील जन्माची खूप मोठी पुण्याई लागते. स्वामी सेवा मार्ग व सेवा केंद्र नेमकं काय आहे हे ज्याला समजलं त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व ज्याला समजलं नाही त्याच्या हातातून परिसर निसटल्यासारखे वाटेल. ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचे सोने होते, त्याचप्रमाणे स्वामीच्या मार्गात आलेल्या प्रत्येक सेवेकराच्या जीवनाचे सोने होते असे परमपूज्य गुरुमाऊली आपल्या सर्वांना सांगत असतात. आणि 1 ते 21 अध्यायाची श्री स्वामीचरित्र सारामृताची पोथी त्यांनी आपल्यासाठीच छोट्या ह्याच्यामध्ये त्याचं रूपांतर करून आपण जास्तीत जास्त संख्येने पारायण करावे म्हणून त्यांनी छोट्या रूपामध्ये स्वामीचरित्र सारामृत पोथी काढली आहे. ही पोथी आपल्यासाठी त्यांनी काढली आहे. 1 जुलै ते 21 जुलैपर्यंत आपल्याला दररोज श्री स्वामीचरित्र पाठाचे वाचन करायचं आहे. आज तुम्ही सुरुवात करायचं आहे. आजचा दिवस जर तुमचा मिस झाला असेल तर तुम्ही उद्यापासून सुद्धा ही सेवा करू शकता. दररोज 1 ते 21 अध्याय वाचन करायचे आहेत. आज उद्या असं 21 तारखेपर्यंत वाचायचे आहेत. ज्या महिलांना मासिक धर्माची अडचण आली किंवा कुठली काही समस्या आली असेल, कोणी मृत झाले असतील, कुठलीही कशाची जर तुमची अडचण आली असेल तर तुम्ही ते तेवढे दिवस बाजूला ठेवून परत अजून एका दिवशी 2 असे तुम्ही स्वामीचरित्र करून पूर्ण 21 पारायण तुम्ही 21 तारखेपर्यंत पूर्ण करायचे आहेत. कारण भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेकविध अवतार धारण केले होते. त्यातील भगवान श्री दत्तात्रेयाचा हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिला विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी घेतला होता. इसवी सन 1149 मध्ये छेलीखेडी या गावामध्ये पंजाबमध्ये प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रेयांनी आगळा-वेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलया, सिंगापूर संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण करत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामविधान धारण करून त्यांनी सुमारे 150 वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख त्यांनी विश्वाला करून दिली. त्यानंतर त्यांनी 1528 मध्ये कारंजा विदर्भ महाराष्ट्र येथे श्री नरसिंह सरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्ष त्यांनी कार्य केले. याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे त्यांनी तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्यासाठी त्यांनी स्थापना केली. 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि सुमारे 22 वर्ष आगळ्यावेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनवले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी त्यांनी लोकांना दिली. त्यासाठी त्यांनी आपल्याला ही छोटी ग्रंथाची पोथी वाचण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांनी म्हणजेच परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्यासाठी केली आहे. आजही
आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने किंबहुना त्यापेक्षा सहस्त्रपट वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा मार्गातून हे कार्य खूप चांगल्या प्रकारे चालू आहे। हा मार्ग गुरुप्रणित मार्गावर अधिष्ठित आहे। जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवितो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनवितात। श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती आणि तत्व असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे। म्हणून प्रत्येक सेवेकराने नित्यसेवा म्हणून दररोज श्री स्वामीचरित्र सारामृतचे 3 अध्याय वाचन करावे। या कालावधीमध्ये 1 ते 21 म्हणजे 1 जुलै ते 21 जुलैपर्यंत तुम्हाला दररोज एक पाठ वाचन करायचं आहे। ही तर सेवा जर तुम्ही आवर्जून केलीत तर तुमच्या मुलांचे प्रश्न असतील, मुलगा हट्टी असेल किंवा तो अभ्यासामध्ये अभ्यास करत नसेल, पती तुमचा ऐकत नसेल, नवरा बायकोचे भांडणं असतील, सासू सुनेचे पटत नसेल, घरामध्ये बरकत नसेल, लक्ष्मी येत नसेल, घरामध्ये अन्नधान्याची तुम्हाला कमतरता जाणवत असेल, तुमची कोणतीही समस्या असेल त्या कोणत्याही समस्येसाठी तुम्ही ही सेवा करायची आहे। कोणतीही तुमची समस्या असू द्या, या कालावधीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त सेवा करून श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे। आणि सांप्रत त्या कालावधीपासून श्री स्वामी समर्थ सेवेकरी अनन्य श्रद्धेने भक्तिभावाने या प्रासादिक ग्रंथाचे वाचन पठन मनन करीत आहेत। परंतु हल्लीच्या धक्काधक्कीच्या वेगवान जीवनशैलीचा विचार करिता नित्यसेवेने रोज क्रमशः 3 अध्यायाच्या वाचनास लागणाऱ्या अवधीचे योग्य नियोजन व्हावे व प्रत्येक भाविक सज्जनास अधिकाधिक संख्येने ही दैवदुर्लभ स्वामीची सेवा रुजू करण्यास सुसंधी प्राप्त व्हावी। या प्राजळ हेतूने श्री क्षेत्र काशी येथील मेळाव्यास औचित्य साधून श्री काशी विश्वेश्वराच्या साक्षीने व परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कृपा आशीर्वादाने व प्रेरणेने श्री स्वामीचरित्र सारामृत 700 श्लोकी परब्रह्म भगवान श्री स्वामीचरित्र समर्थ महाराजांच्या चरणी सादर समर्पित करीत आहेत। तिथं हे काय झालेलं आहे, काशी या ठिकाणी हे स्वामीचरित्र 700 श्लोकी स्थापन करण्यात आलं आहे। याची त्या दिवशीपासून वाचनाला सुरुवात झाली आहे। स्वामीचरित्र सारामृत वाचण्यासाठी तुम्हाला दिवसातला 1 तास वेळ लागणार आहे। तुम्ही ही 1 तासाची सेवा आवर्जून करायची आहे। ही जर सेवा तुम्ही करत गेलात तर तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा अपेक्षा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती हवी असेल, कोणतीही समस्या असेल तर त्या सर्व समस्यावर हा एक उपाय आहे। तुम्ही दररोज हे स्वामीचरित्र 1 ते 21 अध्याय जरूर वाचन करायचे आहेत। तुमचे 1 ते 21 दिवस जर तुम्ही हे पारायण केलात तर तुमचे 22व्या दिवशी तुमचे प्रश्न सुटलेले असतील। म्हणून सर्वांनी 1 ते 21 दिवसामध्ये हे पारायण स्वामीचरित्र सारामृताचे करायचे आहेत। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।